Now the previous lecture we see that the how to find the dual of the given statement pattern. Now we will today start the how to find the negation of the given compound statement. दिलेल्या कंपाउंड स्टेटमेंटचं निगेशन कसं फाइंड आउट करायचं ते आजच्या आपल्याला काय करायचं लेक्चरला बघायचं आहे. तर मी तुम्हाला काय रिमार्क लिहून दिले होते बघा, 5 रिमार्क लिहून दिले होते आणि तुम्हाला ते प्रूव्ह करून करायला सुद्धा सांगितले होते त्यातले काही एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं बघा कुठला डी मॉर्गन्स लॉ दोन्ही पण लिहून दिलं होतं बघा. त्यानंतर काय दिलं होतं P implies Q is logically equivalent to लिहून दिलं होतं बघा. त्यानंतर PW implies Q आणि निगेशन ऑफ द निगेशन P is logically equivalent to P येते. ही 5 रिमार्क आठवायचे बघा. इथे काय आता मी डबल लिहित बसत नाही, फक्त 5 रिमार्क आठवले की आपल्याला काय करायचं निगेशन ऑफ द कंपाउंड स्टेटमेंट हे फाइंड आउट करता येईल. ते वन बाय वन बघूया. ठीक आहे, तर पहिले बघूया बघा. आता 5 कंपाउंड स्टेटमेंट आहे हे तुम्हाला माहिती आहे बघा. मग कोणती 5 कंपाउंड स्टेटमेंट आहे ते तर कंजंक्शन, त्यानंतर काय डिजंक्शन, त्यानंतर काय निगेशन, त्यानंतर काय इम्प्लिकेशन, त्यानंतर काय डबल इम्प्लिकेशन आणि लास्टला जे 6वं आपण बघितलं बघा क्वांटिफाईड स्टेटमेंट सुद्धा बघितलं. त्याचं सुद्धा आपल्याला निगेशन काढायचं आहे. म्हणजे वन बाय वन बघूया लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा काय घेऊया हाऊ टू फाइंड द निगेशन ऑफ द कंजंक्शन बघा. मग आपण पहिल्यांदा काय एक म्हणूया निगेशन ऑफ द कंजंक्शन म्हणतो बघा. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ द कंजंक्शन बघा. ठीक आहे, निगेशन ऑफ द कंजंक्शन. आता तुम्हाला कंजंक्शनची डेफिनेशन आठवली पाहिजे. इफ द टू सिंपल स्टेटमेंट इज कनेक्टेड बाय द लॉजिकल कनेक्टिव्हिटी कोणती अँड बघा. कंजंक्शन म्हणजे अँड चा सिम्बॉलिक फॉर्म काय असतो कॅप असतो, बरोबर आहे. मग आता निगेशन ऑफ द कंजंक्शन म्हणतोय. मग आता इकडे बघा मी डायरेक्ट तुम्हाला जो रिमार्क लिहून दिला होता बघा 5 रिमार्क पैकी पहिला रिमार्क डी मॉर्गन्स लॉ वापरतो बघा. बट वी नो दॅट म्हणतो डायरेक्ट बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे बघा निगेशन ऑफ P cap Q बघा is logically equivalent to negation P join त्यापासून इकडे जॉइन येतं negation Q बघा. हे बघायला रिमार्क आपण आणि ह्याच्या आधी सुद्धा आपण प्रूव्ह केला डी मॉर्गन्स लॉ मध्ये बघा. निगेशन ऑफ द P cap Q is logically equivalent to negation P join negation Q येते बघा. ठीक आहे, मग आता इकडे बघा P cap Q म्हणजे काय झालं कंजंक्शन झालं ना. P cap Q म्हणजे काय झालं कंजंक्शन आणि त्याचं ही काय निगेशन आहे. म्हणजे थोडक्यात काय हे झालं तर याला आपण ह्या क्वांटिटीला काय म्हणणार आहे तर निगेशन ऑफ द कंजंक्शन म्हणणार आहे. लक्षात ठेवा ही निगेशन आणि हे काय झालं कंजंक्शन झालं बघा. ठीक आहे, मग निगेशन ऑफ द कंजंक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय झालं याचा अर्थ एकच झाला. इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय झालं निगेशन P जॉइन निगेशन Q. पण इथून तुम्हाला जॉइन म्हणजे काय माहित पाहिजे. जॉइन म्हणजे काय डिजंक्शन बना. जॉइन म्हणजे ऑर म्हणजे काय थोडक्यात डिजंक्शन येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, मग मला सांगा ही आपल्याला निगेशन ऑफ द जर कंजंक्शन लिहायचं असेल तर इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय लिहिलं पाहिजे तर डिजंक्शन. जॉइन म्हणजे काय डिजंक्शन ऑफ दियर निगेशन आहे. P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. मग त्या P आणि Q चं प्रत्येकाचं काय येणार आहे तर निगेशन येणार आहे. म्हणजे ही इनवर्ड लिहिता आहे मला बघा. दॅट इज निगेशन ऑफ द कंजंक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू याचा अर्थ लिहितो बघा. दॅट इज निगेशन ऑफ conjunction, negation of the conjunction is logically equivalent to बघा negation of the conjunction is logically equivalent to ही symbolically ही इनवर्ड लिहितो एवढाच फरक आहे. आलं लक्षात. negation of the conjunction is logically equivalent to सांगा ही डिजंक्शन आहे बघा. डिजंक्शन ऑफ दियर निगेशन बघा. दियर निगेशन संपला विषय. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. निगेशन ऑफ द P cap Q is logically equivalent to negation P join negation Q एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि ह्याचा अर्थ इथं मी इंग्लिश लँग्वेज मध्ये दिलेला आहे. ही सिम्बॉलिकली झालं की फक्त इनवर्ड झालं बघा. त्याला आपण वर्बल फॉर्म म्हणतो. ह्याचा अर्थ काय झाला तर निगेशन ऑफ द कंजंक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू द डिजंक्शन ऑफ दियर निगेशन झालं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला टू फाइंड द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट आणि जर तुम्हाला कंपाउंड स्टेटमेंट हे काय दिलं असेल कंजंक्शन दिलं असेल तर तुम्हाला काय लिहिता येईल तर निगेशन P जॉइन निगेशन Q लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल घेतो बघा. म्हणजे झालं तुमची काय सिम्बॉलिकल फॉर्म झाला डेफिनेशन तुमची झाली. त्यानंतर आता फॉर एक्झाम्पल घेतो बघा. एक फॉर एक्झाम्पल
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेतो बघा, मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट अँड ग्रास इज ग्रीन बघा, ग्रास इज अ ग्रीन, डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप बघा. ठीक आहे. एक्झाम्पल एक बघा, मिल्क इज व्हाईट आणि ग्रास इज ग्रीन, याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आले बघा. घेतो बघा, वेअर सांगा पी कॉलन, कारण ही एक सिंपल स्टेटमेंट आहे, हे ऑलरेडी बघितलं आपण कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये. मिल्क इज व्हाईट आणि ग्रास इज ग्रीन झालं एक्झाम्पल ऑलरेडी. मग ही एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि ग्रास इज ग्रीन ही दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. नाव दिलं त्याला आणि सिंपल फॉर्म फाइंड आउट करूया. सांगा ही पी कॉलन काय, मिल्क इज व्हाईट घेऊ बघा, मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट घेतलं बघा. क्यू काय घ्यावं लागेल सांगा मला, क्यू कॉलन घेणार बघा, क्यू कॉलन ग्रास इज ग्रीन घेतो बघा, ग्रास इज ग्रीन, ग्रास इज ग्रीन. आता काय लिहिलं पाहिजे आपल्याला, सिम्बॉलिकल फॉर्म लिहिला पाहिजे. तर तो बघा, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज. सांगा इकडे बघा, मिल्क इज व्हाईट ला आपण काय म्हणतोय, पी म्हणतोय, ग्रास इज ग्रीन ला आपण काय म्हणतोय, क्यू म्हणतोय, आणि मध्ये शब्द दोन सिंपल स्टेटमेंट हे कोणत्या वर्डने जॉइन केले ते अँड केले. अँडचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला माहित आहे, अँडचा सिम्बॉलिक फॉर्म काय असतो, कॅप असतो बघा. मग सांगा इथे लिहू बघा, काय येणार आहे, पी कॅप क्यू येणार बघा, पी कॅप क्यू येणार. मग ह्याचं तर तुम्हाला आता ही दिलेले कंपाऊंड स्टेटमेंट आहे बघा, आणि ह्याचं तर तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला. मग ह्याचं निगेशन काढायचं असेल तर हे पण दिले आहे ना, घेतले की निगेशन ऑफ द पी कॅप क्यू इज लॉजिकली इक्वल टू निगेशन पी जॉइन निगेशन क्यू येते बघा. मग आता काय करून घ्यायला लागेल तुम्हाला, पी घेतलं क्यू घेतलं, याचं तुम्हाला डायरेक्ट निगेशन पी निगेशन क्यू करता येईल नाही. मग इथे करतो बघा, देअरफॉर निगेशन पी काय येईल सांगा, इथं पी आहे. मग याचं डायरेक्ट निगेशन शिकलो, निगेशन ऑफ द सिंपल स्टेटमेंट आलंय ना आपलं. मग याचं सांगा की मिल्क इज व्हाईटचं निगेशन काय येईल, मिल्क इज नॉट व्हाईट बघा. म्हणजे तिथे बघा, मिल्क इज नॉट व्हाईट, मिल्क इज नॉट व्हाईट आलं बघा. पुढं आपल्याला निगेशन क्यू लागणार आहे बघा इथं, बरोबर आहे का. मग निगेशन क्यू म्हणजे क्यूचं निगेशन घ्या, क्यू काय आहे, ग्रास इज ग्रीन आहे बघा. मग याचं निगेशन काय येईल, ग्रास इज नॉट ग्रीन येईल बघा. मग इथं निगेशन क्यू लिहितो बघा, निगेशन क्यू. सगळं बघा, निगेशन क्यू काय येणार आहे, ग्रास इज नॉट ग्रीन, ग्रास इज नॉट ग्रीन बघा, ग्रास इज नॉट ग्रीन. ठीक आहे. आता प्रश्न काय असणार तुम्हाला, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे. आलं लक्षात. मग प्रश्न काय आपला, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट, आणि ही तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिले, या कंपाऊंड स्टेटमेंट काय तुम्हाला निगेशन द्यायचं आहे. मग आता कसं लिहितात, त्याच्या आधी ही इन्वर्ट झालं, मग त्याच्या आधी आपल्याला ही सिम्बॉलिकली लिहिता आलं पाहिजे. मग ही लिहायचं डायरेक्ट, बट वी नो दॅट म्हणतो बघा, बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे, आणि ही माहित पाहिजे तुम्हाला ऑलरेडी. बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे, काय माहिती सांगा, हे शिकलोच ना आता आपण. मग सांगा, बट वी नो दॅट निगेशन ऑफ पी कॅप क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन पी जॉइन निगेशन काय रे क्यू. ठीक आहे. आणि याचा अर्थ मी इथे लिहिला ऑलरेडी, म्हणजे निगेशन ऑफ द कंजक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू डिजंक्शन ऑफ द दियर निगेशन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता दॅट इज द डबल इनवर्टेड कॉमा. आता ह्याचं निगेशन लिहायचं म्हणजे हीच लिहायचं, लक्षात ठेवा. मग निगेशन पी अँड च्या ऐवजी काय रिप्लेस करायला, ऑर करायचा, आणि निगेशन क्यू घ्यायचं बघा, संपला विषय. ठीक आहे. मग आता निगेशन पी कुठे असं काही इथं निगेशन पी. मग सांगा, मिल्क इज नॉट व्हाईट, मिल्क इज नॉट व्हाईट और येणार बघा, और काय येणार, तो जॉइन आहे ना, और पुढं ग्रास निगेशन क्यू म्हणजे काय, ग्रास इज नॉट ग्रीन बघा, ग्रास इज नॉट ग्रीन, डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप बघा, संपला विषय. ठीक आहे. तर दिस इज द निगेशन ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं हे निगेशन आहे, संपला विषय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक 2 मार्काचा प्रॉब्लेम विचारला जाईल, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट पैकी तुम्हाला काय द्यायला लागेल, पी द्यायला लागेल, क्यू द्यायला लागेल, निगेशन पी द्यायला लागेल, निगेशन क्यू द्यायला लागेल, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा द्यायला लागेल.
त्यानंतर तुम्हाला ही माहित पाहिजे negation of the conjunction is logically equivalent to the disjunction of their negation ही माहित पाहिजे. आणि त्यानंतर हे negation of the conjunction म्हणजे काय conjunction negation of the conjunction म्हणजे disjunction of their negation त्या पद्धतीने तर and च्या ऐवजी काय येणार बघा or येणार प्रत्येकाचं negation येणार. समजलं पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण आहे का negation of the conjunction मध्ये काही अडचण नसावी. ठीक आहे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे. फक्त आता दुसरं जी कंपाऊंड स्टेटमेंट बनणार आहे ती ह्याच्यावरती आधारित आहे. लक्षात ठेवा कंजक्शन वरती जर डिजंक्शन आधारित असतं. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर कंजक्शन कळालं तर डिजंक्शन कळायला काही अवघड नाही. आता इकडे बघा मी दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट घेतो ह्याच्यामध्ये चेंजेस करतो मी जास्त चेंजेस करत नाही. एक्झाम्पल ॲज इट इज देणार. लक्षात ठेवा इकडे बघा निगेशन ऑफ द कंजक्शन च्या ऐवजी काय म्हणणार मी कसा चेंजेस करायचा एकावरती एक आधारित आहे. लक्षात कंजक्शन आलं का 100% हे डिजंक्शन येतं. लक्षात ठेवा फक्त थोडे चेंजेस करायचे असतात ती तुम्ही इथं ऑब्झर्वेशन करायचं. निगेशन ऑफ द काय डिजंक्शन येणार डिजंक्शन निगेशन ऑफ द डिजंक्शन. आता काय करायचं इकडे बघा वी नो दॅट येणार आहे आम्हाला माहिती आहे ती रिमार्क काढायचा डिमॉर्फसला सेकंड वी नो दॅट निगेशन ऑफ द काय येणार आहे निगेशन ऑफ द पी कॅपच्या ऐवजी जॉइन येणार बघा कसा चेंजेस करतो बघा जॉइन म्हणजेच डिजंक्शन असतं. आलं लक्षात negation of the p join q is logically equivalent to काय असतं negation p join च्या ऐवजी काय करायचं कॅप येणार. लक्षात ठेवा negation p कॅप negation q येणार. आता इथं वर्डिंग बदलायचं ही negation of the काय हे डिजंक्शन आहे बघा मग negation of the conjunction च्या ऐवजी काय येणार बघा डिजंक्शन येणार. शब्द फक्त बदलायचा negation of the disjunction is logically equivalent to इथं काय येणार कंजक्शन येणार. डिजंक्शन च्या ऐवजी काय येणार कंजक्शन ऑफ देयर निगेशन. बघा संपला विषय. दोन शब्द अल्टरनेटिव्ह करायचे कंजक्शनच्या ठिकाणी डिजंक्शन ठेवा आणि डिजंक्शनच्या ठिकाणी काय ठेवायचं कंजक्शन ठेवायचं. संपला विषय. बघा इतकं सिंपल आहे. ठीक आहे पुन्हा एकदा बघा निगेशन ऑफ द डिजंक्शन आता त्याच्यामध्ये काय वी नो दॅट आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे निगेशन ऑफ द p जॉइन q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू हे प्रूव्ह केलं आपण निगेशन p कॅप निगेशन q असतं. झाले ऑर्डर डिमॉर्फस लॉ. त्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय झाला ही इंग्लिश मध्ये लिहिला मी दॅट इज निगेशन ऑफ द डिजंक्शन इज अ लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू कंजक्शन ऑफ देयर निगेशन. निगेशन ऑफ द डिजंक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू द कॅप म्हणल्यानंतर कंजक्शन आला कंजक्शन ऑफ देयर निगेशन. इथं पण समजलं सर्वांना. ओके आता पुढे बघा एक्झाम्पल तेच घेतोय मी मुद्दाम कारण तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा तेच एक्झाम्पल घेतोय. आकडा 1 मिल्क इज व्हाईट अँड च्या ऐवजी मला काय घ्यावं लागेल सांगायचं ऑर घ्यावं लागेल बघा ऑर संपला विषय. मिल्क इज व्हाईट ऑर ग्लास इज ग्रीन. बघा ठीक आहे मिल्क इज व्हाईट दिस इज द फर्स्ट सिंपल स्टेटमेंट. ठीक आहे हे एक सिंपल स्टेटमेंट घेतलं त्याला नाव दिलं p. त्यानंतर दुसरं q ला काय म्हणलं ग्लास इज ग्रीन म्हणलं बघा. दुसऱ्या स्टेटमेंटला मी नाव काय दिलं q दिलं बघा. त्याचं लगेच इथे निगेशन काढून घेतलं बघा निगेशन p मिल्क इज नॉट व्हाईट येणार आहे निगेशन q काय येणार आहे ग्लास इज नॉट ग्रीन येणार आहे. आता या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया बघा. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज नीट बघायचं मिल्क इज व्हाईट ही एक सिंपल स्टेटमेंट आहे त्याला नाव दिलं p आणि ग्लास इज ग्रीन ही दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे त्याला नाव दिले आपण q बघा. आणि ही पहिलं आणि दुसरं हे सिंपल स्टेटमेंट कोणत्या वर्डने जॉइन केले ते वर्ड कोणता आला इथं ऑर आला. ऑर म्हणल्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म काय असतो जॉइन असतो. मी इथे कॅपच्या ऐवजी काय येणार बघा जॉइन येईल. कॅपच्या ऐवजी काय येणार आहे जॉइन येणार. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला बघा. मग ही p q लिहिल्यानंतर लगेच निगेशन दिलं तर चालतं निगेशन p निगेशन q. आता पुढे जाऊया बघा. आता काय म्हणायचं बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे बट डिमॉर्फस लॉ इथला आठवलं बघा यो निगेशन ऑफ द काय येणार आहे सांगा लवकर negation of the disjunction negation of the p join q is logically equivalent to negation p इथे काय ना क्या negation q येणार. हे ऑलरेडी इथेच आहे ना क्या टर्म पाहिजे तुम्हाला डिमॉर्फस लॉ negation of the p join q is logically equivalent to negation p क्या negation q या टर्म पाहिजे तीच लिहिला. but we know that negation of p join q is logically equivalent to negation p क्या negation q लिहिला. इथं पण काय अडचण नसावी. मग आता फक्त काय करायचं आहे ही सिम्बॉलिकल लिहिले तीन वर्ड फक्त लिहा. मग दॅट इज बघा डबल इन वर्ड कॉमा असा का निगेशन p म्हणजे काय येणार मिल्क इज नॉट व्हाईट येणार बघा. आता इथं मात्र कॅप आलाय. कॅप म्हटल्यानंतर काय येणार त्याचा बरोबर वर्ड काय आहे कॅपचा अँड म्हणजे काय येणार इथं अँड येणार.
ग्रास इज अ निगेशन क्यू म्हणजे ग्रास इज नॉट अ क्यू. संपला विषय. काय अडचण आहे याच्यामध्ये? काय अडचण आहे ना, निगेशन ऑफ द कंजंक्शन आणि निगेशन ऑफ द डिजंक्शन मध्ये फक्त काय करायचं, कॅपच्या ठिकाणी जॉईंटच्या ठिकाणी काय करायचं, कॅप एवढाच चेंजेस करायचा, बाकीचं काही चेंज करायचं. अँड आलं तर काय करायचं, ऑर करायचं, प्रत्येकाच काय करायचं, निगेशन द्यायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं दोन्ही कंपाऊंड स्टेटमेंट समजले असतील, निगेशन ऑफ द कंजंक्शन आणि निगेशन ऑफ द काय डिजंक्शन. तुम्ही दोन्ही एक्झाम्पल डिटेल मध्ये नोटबुक मध्ये लिहायचे लक्षात ठेवा. नोट्स लिहित असताना तुम्ही निगेशन ऑफ द कंजंक्शन जसं मी डिटेल मध्ये लिहिले, निगेशन ऑफ द डिजंक्शन जसं मी डिटेल मध्ये लिहिले, तसं तुम्ही नोटबुक मध्ये दोन्ही कंपाऊंड स्टेटमेंट ही सेपरेट डिटेल मध्ये लिहायचे लक्षात ठेवा. एकत्र करायची नाही. तर पहिला क्रमांक काय झाला, निगेशन ऑफ द कंजंक्शन म्हणायचं. नंबर 2 काय टाकायचा, निगेशन ऑफ द डिजंक्शन. हाय असं लिहायचं. आलं लक्षात? ओके. आता तिसरं बघूया आपण, नंबर 3. ठीक आहे. आता नंबर 3 काय आहे, इथे लिहितो बघा, छोटा एकदम. नंबर 3 लिहितो बघा, निगेशन ऑफ द निगेशन आहे बघा. कारण आपण पहिल्यांदा काय, जरी ते 5 शिकलो असलं तर आपण, मी आता इथं तिसरंच घेणार आहे. आपण पहिले कंपाऊंड स्टेटमेंट काय बघितलं, कंजंक्शन बघितलं होतं. त्यानंतर काय बघितलं होतं, डिजंक्शन बघितलं होतं. त्यानंतर मी मुद्दाम निगेशन ही लास्टला घेतलं होतं. त्यानंतर काय घेतलं होतं, इम्प्लिकेशन घेतलं होतं. त्यानंतर डबल इम्प्लिकेशन आणि त्यानंतर मी निगेशन घेतलं होतं. आता काय घेतो इथे, तुमची ऑर्डर चेंज केली तर याच्यामध्ये काय एवढा मोठा फरक पडत नाही. नंबर 3 निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ द निगेशन. नीट बघायचं आहे, निगेशन ऑफ द निगेशन. ठीक आहे. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये रिमार्क मध्ये लिहून दिलं बघा, निगेशन ऑफ द निगेशनचा रिमार्क तुम्हाला लिहून दिलाय. ठीक आहे. आता इथं डायरेक्टली लिहितो बघा, बट वी नो दॅट म्हणतो बघा, बट वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे. बट वी नो दॅट, आपल्याला काय तर माहिती आहे, त्यासाठी काय लिहिलं नाही, बट वी नो दॅट. ठीक आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, तर ऑलरेडी आपण प्रूव्ह केले बघा. तर निगेशन ऑफ द निगेशन पी रे इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू कॉन्स्टंट पी असते. माहिती आहे आपल्याला ना, माहित आहे नाही? ओके. माझा इकडे बघा, त्याच्यावरती एक्झाम्पल घेतोय. एवढंच तुम्हाला माहित पाहिजे, निगेशन ऑफ द निगेशन पी इज अगेन ओरिजिनल स्टेटमेंट आहे. ते आता फक्त प्रूव्ह करायचं, ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे, एक्झाम्पल घेतलेली आहे. तरी पण इथे एक्झाम्पल घेतोय. फॉर एक्झाम्पल आकडा 1 बघा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आकडा 1, 5 इज ऑड नंबर बघा. 5 इज अ ऑड नंबर. एकदम सिंपल तुमचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. ही एक सिंपल स्टेटमेंट आहे बघा. त्याला नाव देतो फक्त मी पी म्हणतो बघा. त्याला नाव काय देतो, पी कॉलन घेतो बघा, पी कॉलन. ठीक आहे. पी कॉलन काय दिलंय, 5 इज अ ऑड नंबर. ठीक आहे. ही सिंपल स्टेटमेंट दिली. आता काय करायचं आहे, ह्याला नंबर 1 लिहितो, ही पी दिले बघा, सिंपल स्टेटमेंट. आता ह्याचं निगेशन काढायचं, ही सिंपल स्टेटमेंट आहे. ह्याचं निगेशन तुम्हाला लिहितात ना, ह्याचं निगेशन काय येणार आहे बघा, सांगा. 5 इज ऑड नंबरचं निगेशन काय येणार आहे, 5 इज अ नॉट ऑड नंबर ना, फक्त नॉट जोडा. लिहितो बघा. देअरफॉर निगेशन पी, निगेशन पी डायरेक्टली तुम्ही आता निगेशन पी काय सांगा, 5 इज नॉट ऑड नंबर बघा. 5 इज नॉट ऑड नंबर. याला नंबर मी 2 देतो बघा. निगेशन पी काय आलं, 5 इज नॉट ऑड नंबर आलं. ठीक आहे. आता काय करायचं बघा आपल्याला, परत ही निगेशन पी हा सिंपल स्टेटमेंटचा लक्षात ठेवा. परत एकदा मला ह्याचं निगेशन घ्यायचं लक्षात ठेवा. मग निगेशन ऑफ निगेशन पी कॉलन येणार. निगेशन ऑफ द निगेशन पी कॉलन. मग तुम्हाला मी ज्यावेळी निगेशन शिकवलं बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट जर दिला असेल तर त्याचं निगेशन तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. की या पद्धतीने तुम्ही 5 इज नॉट ऑड नंबर लिहिलं लक्षात ठेवा. पण आता इथं आपण असं म्हणणार नाही, नॉट इज नॉट असं, नॉट इज 5 इज नॉट असं नॉट डबल जोडणार नाही लक्षात ठेवा. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, जर निगेशन ऑफ द निगेशन घ्यायचं असेल तर काय करायचं, इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट. हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला निगेशन जर घ्यायचं असेल तर इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज फॉल्स दॅटचा अर्थ काय झाला, इट इज नॉट ट्रू दॅट. आणि इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे इट इज फॉल्स दॅट. दोन्हीपैकी एक वापरलं चालतंय. मग इट इज नॉट ट्रू दॅट म्हणलं तर चालतं किंवा इट इज फॉल्स दॅट म्हणलं तर चालतं. ही निगेशन म्हणजेच इथं ही निगेशनचा नॉट इथं आला लक्षात ठेवा. आता ह्या निगेशनचा नॉट कसा लिहायचा बघा, इट इज फॉल्स दॅट म्हणायचं. इट इज फॉल्स दॅट, इट इज फॉल्स दॅट म्हणजे इट इज फॉल्स दॅटचा अर्थ निगेशन. निगेशनचा अर्थ इथे मी काय लिहिला आहे, इट इज फॉल्स दॅट. मग हे हाय असं वाढायचं आता इथे पुढे. ही जी निगेशन बी म्हणजे इथंच आहे ना, 5 इज अ नॉट ऑड नंबर. लिहिलं तिथं, इट इज फॉल्स दॅट 5 इज नॉट
5 is not odd number. Odd number. 5 is a not odd number. मग जर हे तुम्ही ह्याला नंबर मी 3 देतो बघा. नंबर याला काय दिला 3. हे काय झालं एक सिंपल स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं. त्या सिंपल स्टेटमेंटचं हे तुम्ही निगेशन दिलं. परत या जी स्टेटमेंट आलं निगेशन ऑफ p चं परत तुम्ही काय लिहिलं निगेशन लिहिलं बघा. निगेशन ऑफ निगेशन p लिहिलं आणि हे काय आलं इट इज फॉल्स दॅट. हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे 5 इज अ नॉट ऑड नंबर बघा. 5 हा ऑड नंबर नाही. आलं लक्षात हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे 5 हा ऑड नंबर नाही. मग काय बरोबर आहे सांगा तू याचा अर्थ काय होतो हे याचा अर्थ बघा इट इज फॉल्स दॅट हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे 5 इज अ नॉट ऑड नंबर. 5 हा ऑड नंबर आहे. मग काय बरोबर आहे सांगा तर काय बरोबर आहे तर परत फिरून दिली जाते. याचा अर्थ काय होतो तर 5 इज अ ऑड नंबर लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय झाला 5 इज अ ऑड नंबर. मग डायरेक्ट काय विचारते आता इकडे बघा हे वाक्य न लिहिता हे वाक्य लिहितं 5 इज ऑड नंबर. ह्याचा आणि ह्याचा अर्थ एकच आहे लक्षात ठेवा. या दोन्ही संज्ञेचा अर्थ जर तुम्ही बघितला तर दोन्हीचा अर्थ काय आहे एकच आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे काय झालं तुमचं निगेशन ऑफ द निगेशन झालं. इथे दिलंय निगेशन ऑफ निगेशन. आपल्याला त्याचं डबल निगेशन लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मग ह्याच्यानुसार तुम्ही रिमार्क लिहून दिलं तर बघा बघा हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 3 ह्याची ट्रुथ म्हणजे काय लागलं वाक्य सेम लागलं ना. मग बाय इक्वेशन 1 इथे लिहू शकतो ना आपण बाय इक्वेशन 1 and काय म्हणू शकतो आपण 3 बाय इक्वेशन 1 and 3 काय लिहू शकतो निगेशन ऑफ द निगेशन p इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू p. आणखी हे एकच लिहिले बघा. आलं लक्षात. म्हणजे काय झालं तुमचं निगेशन ऑफ द निगेशन झालं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला डबल निगेशन करता आलं पाहिजे. मग इथं तुम्हाला सांगितलं मी एक तर काय म्हणा इट इज फॉल्स दॅट म्हणा किंवा इट इज नॉट ट्रू दॅट म्हणा. आलं लक्षात. नॉट ट्रू म्हणजेच फॉल्स. ओके. पहिले तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट समजलं असेल निगेशन ऑफ द कंजक्शन समजलं असेल. नंबर 2 पण समजलं असेल तुम्हाला निगेशन ऑफ द डिजंक्शन. याच्यामध्ये काही डाऊट नसावा. नंबर 3 तर अतिशय सिंपल आहे लक्षात ठेवा. निगेशन ऑफ द निगेशन काढणं अवघड नाही. आता नंबर 4 बघा. ठीक आहे. नंबर 4 काय तर आपलं चौथं कंपाऊंड स्टेटमेंट घ्यायचं आपल्याला. चौथं कंपाऊंड स्टेटमेंट काय इम्प्लिकेशन आहे बघा. चौथं कंपाऊंड स्टेटमेंट काय इम्प्लिकेशन. त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे चौथा पॉइंट आपला काय आहे नंबर 4 निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. नंबर 4 लिहू बघा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. ठीक आहे. निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. ओके. बघा जरा निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन शिकत असताना पण ती 5 मार्क पैकी मार्क तुम्हाला आठवला पाहिजे. तो डायरेक्ट लिहितो बघा बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे. बट वी नो दॅट काय माहिती आहे सांगा बघू काल झाला आपला बरोबर. बट वी नो दॅट आपण झालाय बघा की p implies q is logical equivalent to negation p join काय हो q असं झालंय बघा ऑलरेडी. आपण प्रूव्ह सुद्धा केलंय. आलं लक्षात. कारण ह्याच्या ट्रुथ व्हॅल्यू आणि ह्याच्या ट्रुथ व्हॅल्यू काय येतात रे सेम येतात. सो दॅट s1 आणि s2 इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू ईच अदर. आपण लिहिले ऑलरेडी प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे. फक्त ती रिवाइज केलं म्हणून इथं मी बट वी नो दॅट हे माहिती ऑलरेडी. आता काय करायचं आहे निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. बघा ही इम्प्लिकेशन झालं लक्षात. p implies q इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण इम्प्लिकेशन ऑफ द टू सिंपल स्टेटमेंट. p implies q म्हणजे इम्प्लिकेशन हे झालं. आता काय करायचं ह्याचं निगेशन घ्यायचं. आता म्हणताना एक काय म्हणूया जसं आपण काय म्हणतो मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय 2 बरोबर आहे ना. ऑपरेटिंग ऑन बोथ साइड बाय प्लस मल्टिप्लाय डिवाइड बरोबर आहे का. मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय x म्हणतो बघा. कुठल्याही क्रिया करत असताना दोन्ही साइडला केलं पाहिजे इक्वेशनच्या. ही तुमचं इक्वेशन आहे या साइडला दोन्ही साइडला केलं पाहिजे. मी काय म्हणतो आता टेकिंग द निगेशन ऑन बोथ साइड म्हणतो. टेकिंग द निगेशन on both side. Taking the negation on the both side. दोन्ही साइडला निगेशन घेऊया. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार आहे निगेशन ऑफ p implies q1. इकडे निगेशन घेतलं मी मला इकडे पण निगेशन घ्यावं लागेल ना. इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू बघा निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट तुम्ही म्हणता. ठीक आहे. निगेशन ऑफ सांगा लवकर काय निगेशन p जॉइन काय हो q1.
ठीक आहे. फक्त मी काय म्हणलं टेकिंग द निगेशन ऑन बोथ साइड म्हणलं. ठीक आहे. इतर ऑलरेडी तुम्हाला माहित होतं लॉजिकल इक्विव्हॅलेंट. त्यानंतर मी काय म्हणलं टेकिंग द निगेशन ऑन बोथ साइड म्हणलं. मी इकडे निगेशन घेतलं मग मला इकडे पण निगेशन घ्यावं लागेल. ठीक आहे. ही काय झालं नीट बघायला लागलं निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन झाला आणि हेच पॉइंट बघतोय आपण निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन बघतोय लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे पुढे फक्त सॉल्व करायचं आहे. देअरफॉर काय करायचं निगेशन ऑफ P implies Q is logically equivalent to बघा negation of the P implies Q is logically equivalent to. आता नीट बघायचं ही एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि ही दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. जरा नीट बघायचं निगेशन P असलं तर मनातल्या मनात P म्हणायला काय हरकत आहे का आपल्याला? ही एकच म्हणायचं निगेशन P जरी असलं तर ह्याला मनातल्या मनात P म्हणा ना. आपल्याला माइंडली सेट फक्त करायचं ही बाबा एकच सिंपल स्टेटमेंट आहे आणि ही दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे आणि ह्या दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये कोणतं चिन्ह आलंय मग तर जॉइन आलं लक्षात ठेवा. आलं लक्षात. मग आताच आपण काय शिकलो बघा निगेशन ऑफ द ह्याला P म्हणले ना म्हणा आणि ही जॉइन Q झालं बघा. मग निगेशन ऑफ द P जॉइन Q म्हणजे निगेशन ऑफ द काय झालं होय जॉइन म्हटल्यानंतर काय म्हणतो डिजंक्शन बघा. म्हणजे इथं खूप कोणता येणार आहे निगेशन ऑफ द डिजंक्शन येणार आणि शिकलो ऑलरेडी आपण निगेशन ऑफ द डिजंक्शन झालं ना 2 नंबर. मग निगेशन ऑफ द डिजंक्शन इज अ लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू काय असतं रे इज अ लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन असतं. जॉइन असेल तर काय पेणार ना प्रत्येकाला. मग इथं पुढे वापरा इकडे बघा काय येणार आहे प्रत्येकाला इथं ही जॉइन आहे बघा मग त्याच्या इथं काय येणार कॅप येणार बरोबर आहे का. जॉइन आहे इथं काय येणार कॅप येणार आणि ह्याचं पण निगेशन येणार आणि ह्याचं पण निगेशन येणार. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला निगेशन देतो निगेशन ऑफ देअर सांगा लवकर कंजंक्शन ही निगेशन ऑफ द निगेशन P आलं. ह्याचं याला हे पहिलं निगेशन P आहे आणि ह्याचं याला निगेशन दिलं बघा. जॉइनच्या ऐवजी काय आला कॅप आला आणि ह्याचं निगेशन काय आहे तर निगेशन P येणार. आणि रूल इथे कोणता वापरला ते लिहावं लागेल तुम्हाला ब्रॅकेटमध्ये. कोणता वापरला सांगा तर निगेशन शॉर्टकट मध्ये n म्हणजे निगेशन ऑफ बरोबर कंजंक्शन वापरला का डिजंक्शन. हे काय आहे जॉइन म्हणजे काय तर डिजंक्शन आहे. निगेशन ऑफ द डिजंक्शन समजा शॉर्टकट मध्ये येतो. n म्हणजे निगेशन म्हणायचं d म्हणजे डिजंक्शन म्हणायचं. ठीक आहे. ही बघा सगळ्यात महत्त्वाचं ही समजलं सर्वांनी सांगा मला निगेशन ऑफ द बरोबर डिजंक्शन इज अ लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू बरोबर कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. आलं लक्षात. ओके निगेशन ऑफ द डिजंक्शन वापरला इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. इथं पुढे बघा therefore negation of P implies Q is logically equivalent to P implies Q is logically equivalent to. आता इकडे बघा हे लॉ आणि इथं समोर जायच्यासाठी सांगतो तुम्हाला ही कंपेअर करा ना निगेशन ऑफ ह्याला मला P म्हणायचं बघा बाबा ही सेम आहे तो P इथं जॉइन आहे इथं पण जॉइन आहे बघा आणि इथं Q आहे इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय लिहू शकतो निगेशन P. बघा ही निगेशन P आलं लक्षात. ही P म्हणजे निगेशन P म्हणजे हायस्ट वाढायचं आणि इथं निगेशन आलं म्हणून हे निगेशन आलं. जॉइंट्स काय होणार की आपण निगेशन P होणार. यालाच आपण काय म्हणतो निगेशन ऑफ द डिजंक्शन म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा निगेशन ऑफ द P पुढील स्टेप बघा निगेशन ऑफ द P implies Q is logically equivalent to. आता शिकलो बघा निगेशन ऑफ निगेशन P समोर काय तुमच्या निगेशन ऑफ निगेशन P is logically equivalent to काय असतं P असतं. ह्याची व्हॅल्यू काय येईल सांगा निगेशन ऑफ निगेशन P म्हणजेच मला इथं P लिहिता येईल. आता डॉक्टर आता ही डायरेक्ट यायचं क्या निगेशन काय येईल Q संपलं. म्हणजे निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय येणार आहे तर P कॅप निगेशन Q येणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला राईट द निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन असा प्रश्न विचारला आहे तर त्यावेळी तुम्हाला हे आलं पाहिजे लक्षात ठेवा. काय आलं पाहिजे तर निगेशन ऑफ द P implies Q is logically equivalent to P कॅप निगेशन Q हे आलं पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके ह्याच्यावरचं लगेच एक्झाम्पल घेऊया मग पुढे कंपाऊंड स्टेटमेंट घेऊया. बघा फॉर एक्झाम्पल आकडा 1 ठीक आहे. 11 is a prime number 11 is a prime number then if 11 is a prime number घेतो बघा if then चे घेणार आपल्याला if 11 is a prime number then 14 is even number. 14 is a even number. Double inverted comma complete full stop. ठीक आहे. बघा जरा एक्झाम्पल नीट बघा. if then simplification म्हणजे if then येणार आहे लक्षात ठेवा.
if the two simple statement is connected by the logical connectivity कोणतं रे if आणि then आलं पाहिजे आणि ही एक सिंपल स्टेटमेंट आलं आणि ही दुसरं सिंपल स्टेटमेंट आलं मग सांगा दोन सिंपल स्टेटमेंट कुठले सांगा where लिहू बघा where p colon सांगा 11 is prime number येणार ना 11 is prime number बघा prime number 11 is a prime number पुढं q colon सांगा मला पाहिजे ना q colon काय कराय 11 is prime number हे सिंपल स्टेटमेंट आलं 14 is even number येणार बघा 14 is even number 14 is a even number ठीक आहे आता निगेशन कुणाचं लागणार आहे बघा हे आठवलं पाहिजे मला निगेशन कुणाला फक्त q चं लागणार आहे निगेशन q मग q चं तेवढं निगेशन काढून घ्या सांगा लवकर q चं निगेशन काय होणार आहे निगेशन ऑफ द q जे दाखवले ते काढून घ्यायचं निगेशन q पाहिजे बघा तुम्हाला इथे लिहून therefore निगेशन q कॉलम सांगा जे लागते ते निगेशन p निगेशन काढायची गरज नाही लागणार नाही आपल्याला लक्षात फक्त काय लागणार आहे निगेशन q लागणार त्यामुळे काढून घ्या तुम्ही निगेशन q काय येणार आहे 14 is not even number 14 is not even number बघा not even number 14 is not even number आता प्रश्न काय आपला राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट जर तुम्हाला इम्प्लिकेशनचं दिलं असेल तर निगेशन कसं लिहायचं आता लिहूया बट वी नो दॅट आम्हाला माहिती आहे बट वी नो दॅट काय माहिती सांगा तर हे आठवलं पाहिजे निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन आठवलं पाहिजे मला बट वी नो दॅट सांगा निगेशन ऑफ द p implies q is a logical equivalent to सांगा लवकर p क्या निगेशन काय हो q आणि that is बघा that is डबल नोट हे झालं सिम्बॉलिकली आता तेच फक्त काय लिहायचं वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं मग निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन चा वर्बल फॉर्म मध्ये काय करायचं का p क्या म्हणजे काय लिहायचं आणि निगेशन q तर ऑलरेडी लिहिले मग p चा सिंपल स्टेटमेंट p काय आहे तर 11 इज प्राइम नंबर 11 is a prime number 11 is a prime number 11 is a prime number सांगा पुढे 11 is a prime number आता काय करायला पाहिजे तुम्ही बट घेऊ शकता किंवा अँड घेऊ शकता मी सांगितलं अँडच्या ऐवजी बट येट स्टील मोरोवर हे शब्द येऊ शकतात ठीक आहे मग इथे काय घेऊया अँडच घेऊया आपला ठीक आहे अँड कॅपच्या ऐवजी मी काय घेतलं अँड निगेशन टू सांगायचं 14 is a not even number not even number 14 is a not even number संपलं This is the negation of the given compound statement. ह्या compound statement चे हे negation झालं. ठीक आहे? कालचं नाही याच्यामध्ये काय आहे काय फक्त तुम्हाला रिमार्क आला पाहिजे त्यानंतर ही एक सगळ्यात महत्त्वाचं आहे negation of the implication is logically equivalent to p cap negation q हे आठवलं पाहिजे. त्यानुसार तुम्हाला हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म वर्बल फॉर्म मध्ये लिहिणं अवघड नाही फक्त काय p कॅप आल्यानंतर ऍड घ्यायचं आणि निगेशन q काढून घेतलेला असतो ठीक आहे पुढे बघूया आता नंबर किती हो 5 नंबर बघा नंबर किती 5 पाचवं सांगा कुठलं कंपाउंड स्टेटमेंट येते तर निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन नंबर 5 निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन ठीक आहे इकडे घेतो बघा जरा लागणार भरपूर निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन negation of part number negation of double implication negation of the double implication ठीक आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला काल जे मी मार्क लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आठवलं पाहिजे परत एक बघा but we know that आम्हाला माहिती आहे but we know that सांगा बरं काल जर मार्क दिला आहे p double implies q बरोबर p double implies q is a logically equivalent to p implies q क्या बरं की q implies p झाले किती ऑलरेडी
ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते सेम येते. सो दॅट बाय कॉलम नंबर दिस आणि बाय कॉलम नंबर दिस टू स्टेटमेंट पॅटर्न आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. हे प्रूफ केलंय तुम्ही ऑलरेडी. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला पॉइंट ऑफ कुठला शोधतो बघा. तर निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन. हे काय डबल इम्प्लिकेशन पी डबल इम्प्लाइज की म्हणजे डबल इम्प्लिकेशन आलं लक्षात. आणि ह्याचं काय केलं निगेशन केलं. जसं आपण इम्प्लिकेशनचं काढलं तसं काय करायचं आपल्याला डबल इम्प्लिकेशनचं काढायचं लक्षात ठेवा. काय म्हणून येतं टेकिंग द निगेशन ऑन बोथ साइड म्हटलं पाहिजे. टेकिंग द निगेशन on both side. Taking the negation on the both side. जसं दोन्ही साइडला निगेशन घ्या. तो काय करणार निगेशन ऑफ बरोबर. निगेशन ऑफ काय येईल p डबल इम्प्लाइज q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट. नीट बघायचं इथे निगेशन ऑफ काय असं लिहायचं बघा. सांगा p इम्प्लाइज q क्या q इम्प्लाइज काय हो p बरोबर. ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आता काय करायचं बघा नीट. ठीक आहे. ह्याला म्हणायचं मला p म्हणायचं. एकदम सिंपल आहे. ह्याला म्हणायचं मला p इम्प्लाइज q ला p म्हणा आणि ह्याला म्हणायचं मला काय म्हणायचं हो q म्हणायचं. माइंड सगळं चालू आहे. ठीक आहे. आता थोडक्यात एक फॉर्म्युला कसा झाला बघा. निगेशन ऑफ p कॅप q आलं बघा. निगेशन ऑफ द काय आलं p कॅप q. मग निगेशन ऑफ द कॅप म्हणल्यानंतर काय कंजक्शन ना. मग निगेशन ऑफ द काय आलं कंजक्शन आलं. मग निगेशन ऑफ द कंजक्शन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय असतं डिजंक्शन ऑफ द दिअर निगेशन असतं. मग आता मला सांगा इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू मला काय लिहिताय तर ह्याचं निगेशन कॅपच्या ऐवजी काय होणार जॉइन होणार बघा. आणि ह्याचं निगेशन प्रत्येकाचं निगेशन येणार आणि कॅपच्या ऐवजी काय होणार जॉइन होणार. मग सांगा आपल्याला प्रत्येकाचं निगेशन ह्याचं निगेशन येणार बघा. निगेशन ऑफ द काय येणार आहे p इम्प्लाइज q येणार. त्याला निगेशन दिलं ना. आता इथे काय होणार कॅपच्या ऐवजी काय येणार जॉइन येणार. जॉइन याचं निगेशन येणार बघा. निगेशन ऑफ द काय येणार आहे q इम्प्लाइज काय येणार p येणार. ठीक आहे. आता मला सांगा इथे आपण लॉ कोणता वापरला ते लिहावं लागेल आपल्याला ब्रॅकेट मध्ये. कोणता सांगा सिन्स. कोणता लॉ वापरला कॅप म्हणल्यानंतर कंजक्शन म्हणाले. मग ही निगेशन ऑफ द काय वापरलं कंजक्शन वापरलं. इथे लिहू बघा शॉर्टकट मध्ये तो निगेशन ऑफ द कंजक्शन सी फॉर कंजक्शन. डिटेल मध्ये लिहायची काय गरज नसते. कळतं एक्झामिनरला कळतं n म्हणजे काय सी म्हणजे काय आलं लक्षात. ओके. निगेशन ऑफ द कंजक्शन. ठीक आहे. आपण बघा काय असेल लेफ्ट हँड साइड लिहितो बघा. काही आपले लेफ्ट हँड साइड निगेशन ऑफ द p डबल इम्प्लाइज q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. आता इकडे बघा पुढे बघा. आताच आपण रूल हा बघितला होता. ही निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन आलं ना. आताच बघितलं जस्टच. त्याच्या अगोदर समोर काय तुमच्या बघा बघा तिथं बघा इथे निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन आहे. मग निगेशन ऑफ द p इम्प्लाइज q आहे ना. मग इथं पण उलट फक्त आले बघा. वापरायचं ते लक्षात ठेवा. निगेशन ऑफ द काय आलं इथं पण तिथं निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन आणि हे आता जस्ट झाले समोर तुमच्या. सांगा ह्याचा फॉर्म्युला काय निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन समोर आहे. सांगा इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय तर p कॅप निगेशन q लिहू का p कॅप निगेशन q बघा. ठीक आहे. ही जॉइन कसं लिहिलं बघा जॉइन. ठीक आहे. आता इथे सांगा निगेशन ऑफ द q इम्प्लाइज p. मग इथं फक्त काय करायचं उलट करायचं ना. मग इथं पण उलटच केलं पाहिजे आपल्याला. मग सांगा काय येईल इथं ही काय आहे निगेशन ऑफ द q इम्प्लाइज p म्हणजे इथं p इम्प्लाइज q च्या वेळी p तसंच राहतं. मग इथं q तसंच राहणार बघा. q तसंच राहतं बरोबर नाही. आणि दुसऱ्याचं बरोबर नाही देन नंतरचं काय असतं निगेशन असतं. इथं बघा निगेशन q आल्यामुळे इथं पण काय येणार निगेशन p येणार बघा. इथं कॅप लिहितो आणि निगेशन काय होणार p येणार. संपला विषय. आणि कशाचं निगेशन आलं तर निगेशन ऑफ द p डबल इम्प्लाइज q चं निगेशन आलं. ह्याच्या पुढे काय करता येणार नाही. मग हे तुमचं काय झालं निगेशन ऑफ द एवढं लक्षात ठेवायचं. निगेशन ऑफ द काय आहे तुमचं डबल इम्प्लिकेशन आहे. निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन नीट बघायचं. निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू p कॅप निगेशन q जॉइन q कॅप निगेशन p. ठीक आहे. ह्याचं एक्झाम्पल आहे की तुम्हाला. ठीक आहे. लगेच मला एक्झाम्पल एक घेतलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल आता हे Hari is rich. Hari is rich. Hari is rich. If and only if Hari is rich, if and only if
he owned the car. He owned the car. He owned the car. Okay. एक्झाम्पल एक बघायचा. तुम्ही कुठलंही नाव घ्या, हरी घ्या, राम घ्या, श्याम घ्या, आलं लक्षात. कुठलंही नाव तुम्ही घेतलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. आलं लक्षात. मी इथं हरी घेतलंय, तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे. हरी इज रिच. इफ आणि ओनली इफ आले बघा. इथं लॉजिकल कनेक्टिव्हिटी कोणती आली? इफ आणि ओनली इफ आले लक्षात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. एक बघा करता हरी काय लक्षात ठेवा, पण क्रिया दोन आहेत. हरी हा रिच आणि दुसरा काय हरी ओन द कार लक्षात ठेवा. हरी रिच आहे त्यामुळे त्याला काय घेतले? कार विकत घेतली. मग इथं दोन क्रिया आहेत, ही रिच आणि ओन द कार. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? दोन सिंपल स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला अगोदर सिंपल स्टेटमेंट लिहावं लागतील, त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लागेल. ठीक आहे. निगेशन आपल्याला लागणार आहे, काय असते बघायचं. निगेशन क्यू लागणार आहे, निगेशन पी लागणार आहे. म्हणजे निगेशन पी काढून घेतलं पाहिजे, निगेशन क्यू काढून घेतलं पाहिजे, आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं काय लिहिलं पाहिजे? निगेशन लिहिलं पाहिजे. वी आर सांगा पी कॉलम काय बघा जरा. पी कॉलम काय हरी इज रिच येईल बघा. हरी इज रिच. हरी इज रिच. ठीक आहे. पुढे क्यू काय सांगा बघू. काय हरी घेतलं तर चालतं, ही म्हणजेच हरी आहे लक्षात ठेवा. हरी इज बोला ओन द कार. ही ओन द कार. हरी इज ओन द कार. हरी ओन द कार लिखो बघा. हरी ओन द कार. काय झालं? पी काय येणार बघा. हरी इज रिच येणार बघा, आणि क्यू काय येणार आहे? हरी ओन द कार येणार बघा. ठीक आहे. म्हणजे ही दोन सिंपल स्टेटमेंट झाले. आता काय करायचं आपल्याला? निगेशन. ज्यावेळी आपण निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट फाइंड आउट करतोय, त्याच्यामध्ये पी कॅप निगेशन क्यू जॉइन क्यू कॅप निगेशन पी, म्हणजे ह्याचं पी चं निगेशन पाहिजे, क्यू चं निगेशन पाहिजे. मग इथंच काढून केलं डायरेक्ट. देअरफॉर निगेशन पी काय आहे सांगा. हरी इज नॉट रिच इज बघा. नॉट रिच. हरी इज नॉट रिच. हरी इज नॉट रिच. आणि निगेशन क्यू काय आहे सांगा आपण. निगेशन क्यू बरोबर. निगेशन क्यू काय आहे? हरी is not own the car. Is not own the car. Hurry is not own the car. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू ही सिंपल स्टेटमेंट तुम्ही निगेशन वगैरे सगळं काढून घेतलं. ठीक आहे. मग आता काय करायचं? ही दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे, या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं काय लिहायचं? आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. काय लिहा? देअरफॉर निगेशन ऑफ किंवा कम आपल्याला काय लिहायचं? आपण लागेल सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ given compound statement is the symbolic form of the given compound statement is सांगा काय आहे? बोला की ही p आणि ही पण ओनली ही काय q आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय आहे? p डबल इम्प्लाइज काय आहे बघा, p डबल इम्प्लाइज q. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला? ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं काय करायचं? निगेशन करायचं. मग ही लिहिलं बघा. but we know that सांगा सिम्बॉलिक फॉर्म सांगा बरोबर. निगेशन ऑफ द p डबल इम्प्लाइज q, म्हणजे ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं. p डबल इम्प्लाइज q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू सांगा बरोबर काय? तर या टर्मला पाहिजे तुम्हाला p कॅप निगेशन q, p कॅप निगेशन q जॉइन q कॅप निगेशन p वर. ठीक आहे. हे आता लिहिलं तुम्ही सिम्बॉलिकली. हेच कशामध्ये लिहायचं? फक्त वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं बघा. मग काय लिहिलं बघा मी, that is a double inverted comma. that is the double inverted comma. मग काय येणार आहे? p कॅप येणार. मग p म्हटल्यानंतर काय? हरी इज रिच आहे बघा. हरी इज रिच बघा. हे p झालं बघा. हरी इज रिच. आता कॅप म्हटल्यानंतर काय लागेल? अँड द्यायला लागेल बघा. अँड ह्याच्यानुसार काय? निगेशन क्यू म्हटल्यानंतर काय लागेल? निगेशन क्यू. हरी इज नॉट ओन द कार. हरी म्हटल्यानंतर ही लिहू शकतो ना आपण. काय असं काय आपल्याला करता आलं तो? आलं लक्षात? मग आता मी हरीच्या ऐवजी हरी डबल नका ना, हरी करत
नॉट ओन द कार लिहितो का, ही नॉट ओन द कार, द कार. ओके बघा जरा, ही एवढं लिहिलं मी. पी म्हटल्यानंतर हरी इज रिच, कॅप म्हटल्यानंतर आय लिहिलं, त्यानंतर निगेशन क्यू म्हटल्यानंतर हरीच्या ऐवजी मी ही वापरलं, ही नॉट ओन द कार. ठीक आहे. ओके पुढे बघा आता, ही जॉइन आला बघा. जॉइन म्हटल्यानंतर काय करायला लागेल मला, इथं ऑर म्हणायला लागेल. ऑर पुढे जाऊया तसं क्यू. क्यू म्हटल्यानंतर काय येणार आहे, हरी घेऊन आता इथं. ठीक आहे. हरी 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 म्हणा किंवा ही म्हणलं तर चालतंय, तुम्ही एकच आहे लक्षात ठेवा. हरी ओन द कार, ओन द कार, ओन द कार. पुढं and negation p झाला. negation p म्हटल्यानंतर ही, negation p he is not rich म्हणायचं. he is not rich, he is not rich बघा. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप संपला. म्हणजे निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशनचं ही निगेशन आलं लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडं मोठं आहे, व्यवस्थित जर लक्षात ठेवलं तर काय अडचण येणार नाही. बघा पुन्हा एकदा, निगेशन ऑफ द पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी कॅप निगेशन क्यू जॉइन क्यू कॅप निगेशन पी. दॅट इज हरी इज रिच अँड ही इज नॉट ओन द कार. पुढं ऑर हरी ओन द कार अँड ही इज नॉट रिच. दिस इज द निगेशन ऑफ द गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट. आता त्यानंतर बघायचं पुढे आपल्याला 6 नंबरचं निगेशन ऑफ द क्वांटिफाइड स्टेटमेंट. 6 नंबर, नंबर 6 निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट. निगेशन ऑफ द क्वांटिफाइड स्टेटमेंट. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वांटिफाइड स्टेटमेंट, क्वांटिफायर आणि क्वांटिफाइड झालं ना ऑलरेडी आपलं. मग क्वांटिफायर म्हणजे काय, an open sentence with a quantifier become a statement. in this statement is called as काय म्हणतो आपण, क्वांटिफाइड स्टेटमेंट. ऑलरेडी क्वांटिफाइड स्टेटमेंटची डेफिनेशन झालेली, एक्झाम्पल झालेली आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं असेल तर ऑल नॅचरल नंबर आर द इंटिजर. बघा आलं लक्षात. त्यानंतर आपण बरेच एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. ठीक आहे. आता दिलेल्या क्वांटिफाइड स्टेटमेंटचं निगेशन काढायचं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता क्वांटिफाइड स्टेटमेंटचं जर निगेशन, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे येणार क्वांटिफायर बघा, एक्झिस्टन्स क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल मध्ये शब्द कोणते येतात, ऑल, फॉर एव्हरी, फॉर इच, फॉर एव्हरीवन. आलं लक्षात. किंवा फॉर ऑल हा सिम्बॉल येईल बघा, बरोबर ना. एक्झिस्टन्स क्वांटिफायर मध्ये काय, देअर एक्झिस्ट येईल बघा. त्यानंतर फॉर फ्यू, फॉर सम. आलं लक्षात. ठीक आहे. किंवा देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल येईल बघा. त्याला काय म्हणतो आपण, याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं, एक्झिस्टन्स क्वांटिफायर म्हणायचं. ठीक आहे. मग आता इथं ज्यावेळी तुम्ही निगेशन ऑफ द क्वांटिफाइड स्टेटमेंट फाइंड आउट करणार त्यावेळी एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं, व्हाईल फाइंडिंग द निगेशन ऑफ द क्वांटिफाइड स्टेटमेंट. इथे तुम्ही बघा, व्हाईल फाइंडिंग द निगेशन of quantified statement, while finding the negation of the quantified statement, we replace the word बघा कोणतं वर्ड रिप्लेस करायचं हे तुम्हाला फक्त सांगतो. we replace the word all असा एक शब्द येईल. all हा कशाला रिप्लेस करायचा, all by some. ऑल आला असेल तर सम ने रिप्लेस करा. कॉमा फॉर एव्हरी आला असेल, बाय फॉर एव्हरी हा कशाने तो खाली लिहितो बघा, ऑल बाय सम, कॉमा फॉर एव्हरी बाय. फॉर एव्हरी जर आला असेल तर तो कशाने रिप्लेस करा, बाय देअर एक्झिस्ट. एवढं सिंपल आहे. ज्यावेळी तुम्ही निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट हे क्वांटिफाइड स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करत असतात त्यावेळी फक्त काय रिप्लेस करायचं, ऑल बाय सम आणि फॉर एव्हरी बाय देअर एक्झिस्ट अँड वाइस वर्सा. लक्षात ठेवा
अँड दिले तुम्हाला अँड व्हाईस वर्सा, व्हाईस वर्सा म्हणजे चार विरुद्ध लक्षात ठेवा. व्हाईस वर्साचा अर्थ काय झाला, जर ऑल हा सम रिप्लेस करत असेल तर सम हा कशाने पण करायचा, ऑल न करायचा ना, आलं लक्षात. आणि जर तुम्ही फॉर एव्हरी हा शब्द देअर एक्झिस्टन्स जर रिप्लेस करत असाल तर देअर एक्झिस्ट हा कशाने केला पाहिजे, फॉर एव्हरी केला पाहिजे. म्हणजे त्याला व्हाईस वर्सा म्हणायचं लक्षात. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आणि त्यानंतर काय करायचं, दिलेल्या सिंपल स्टेटमेंटचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. आता एक एक्झाम्पल येतो फक्त बघा. फॉर एक्झाम्पल एक ऑल नॅचरल नंबर आर इंटीजर. ऑल नॅचरल नंबर आर द इंटीजर. ठीक आहे, नीट बघा तर वाक्य, ऑल नॅचरल नंबर आर द इंटीजर. ठीक आहे, ऑल नॅचरल नंबर आर द इंटीजर. ही नीट बघा, सगळे नॅचरल नंबर हे इंटीजर असतात का, नसतात, आलं लक्षात. कारण नॅचरल नंबर इज द सबसेट ऑफ द इंटीजर असतोच, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ह्याचं काय द्यायचं, आपल्याला निगेशन द्यायचं, आलं लक्षात. ही कशामध्ये येणार, क्वांटिफायर मध्ये येतं, ऑल आलाय, आलं लक्षात. मी ऑल इथे शब्द आलाय. ओके, आता इकडे बघा, ह्याचं काय द्यायचं, निगेशन द्यायचं. मग सांगा मला, देअरफॉर निगेशन ऑफ गिवन compound statement is, negation of the given compound statement is. कसं लिहायचं सांगा बघू. बघा इकडे बघा, ऑल आलाय. मी तुम्हाला सांगितलं ऑल इज प्लस बाय काय म्हणायचं, सम म्हणायचं. लिहूया आपण इथे डायरेक्ट सम. ठीक आहे, आता ह्याचं राहिलेलं आहे नॅचरल नंबर आर इंटीजर. हे तुमचं काय स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा, आलं लक्षात. मी ह्याचं निगेशन केलं. मग मी काय केलं, ऑलचं सम घेतलं. ऑल नॅचरल नंबर आर नॉट इंटीजर देणार, लक्षात ठेवा. सम नॅचरल नंबर आर नॉट इंटीजर, आलं लक्षात. आणि ह्याचं जर तुम्हाला निगेशन द्यायचं असेल, परत ही फिरून येणार आहे बघा. मग समच्या ऐवजी काय येणार, ऑल येणार बघा. आणि इथं काय होणार आहे, निगेशन ऑफ, म्हणजे इथं इट इज नॉट ट्रू दॅट येणार, निगेशन ऑफ निगेशन येणार. इट इज नॉट ट्रू दॅट द नॅचरल नंबर आर नॉट इंटीजर. म्हणजे त्याचा अर्थ काय होणार, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, नॅचरल नंबर आर नॉट इंटीजर चा अर्थ काय होतो, तर नॅचरल नंबर आर द इंटीजर होतो, लक्षात. आलं लक्षात. म्हणजे परत एकदा ह्याचं तुम्ही काय काढलं, निगेशन काढलं तर परत फिरून येणार आहे. म्हणजे त्याच्या आधी आपण शिकलो, निगेशन ऑफ द निगेशन इज अगेन ओरिजिनल स्टेटमेंट. ओके, त्याच्यामध्ये काय अडचण नसावी तुम्हाला. ठीक आहे, आता इकडे बघा, पुढले एखाद्याला असेल, म्हणजे पुढे ह्याच्या पद्धतीने आहे बघा. अजून एक घेतो आणि मग थांबूया आपण अजून. ठीक आहे, दुसरे एक एक्झाम्पल घेतो बघा. याच्याबद्दल there exists x belongs to n. नंबर 2, there exists x belongs to n, there exists x belongs to n such that x minus 17 is a strictly less than 20. आता ह्या दिलेल्या काय करायचं आहे, तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटचं म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंटचं काय द्यायचं, निगेशन द्यायचं. लिहा इथं लेट हाय असं लिहायचं, बी द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. therefore the negation of given compound statement is, negation of the given compound statement is. आता इकडे बघा, there exist आलाय. मग there exist मी तुम्हाला सांगितले, there exist म्हणजे काय येणार आहे, there exist बघायचं, आला का. तुम्हाला हा शब्द असणार ना इथं, there exist असणार. आणि फॉर एव्हरी म्हणजे फॉर ऑल असणार. मग आता there exist ऐवजी काय करायचं, फॉर ऑल करायचं. लिहूया आपण इथं फॉर ऑल म्हणायचं, फॉर ऑल. आता एकदम सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. there exist is replaced by for all. क्या है सिलेक्शन, x belongs to set of natural number बघा, x belongs to set of natural number. ठीक आहे, आता ह्याचं काय लिहायला लागेल तुम्हाला, ही स्टेटमेंट तुमचं सिंपल स्टेटमेंट आहे, त्याचं काय लिहावं लागेल तुम्हाला, निगेशन लिहावं लागेल. मग लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन च्या ऐवजी स्ट्रिक्टली नॉट लेस दॅन म्हणायचं, नॉट झालं बरोबर नाही, स्ट्रिक्टली लेस दॅनचं ही नॉट झालं. किंवा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहिता येतं.
तुम्हाला सांगतो अगोदर हे तर लिहूया फॉर ऑल x बिलॉंग्स टू n. आता इथं डिअर एक्झिस्टच्या वेळी तुम्ही जर क्वांटिफायर मध्ये जर तुम्ही बघितलं क्वांटिफायर स्टेटमेंट मध्ये डिअर एक्झिस्टच्या वेळेस सच दॅट येते लक्षात ठेवा. फॉर ऑलच्या वेळेस सच दॅट येते का नाही तर काय येतो इथे कॉमा येतो लक्षात ठेवा. ती पण बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n कॉमा सांगा बघा काय येणार आहे x - 17 इज नॉट स्ट्रिक्टली लेस दॅन काय नाव 20. समजा विषय दिस इज द निगेशन ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. हेच कसं लिहितात बघा ऑर म्हणतो ऑर. ठीक आहे मी सांगितलं तुम्हाला हे दोन पद्धतीने लिहितात. ऑर काय असं लिहायचं फॉर ऑल x बिलॉंग्स टू n कॉमा इथं काय करायचं बघा स्ट्रिक्टली लेस दॅनचं निगेशन ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतं. ही माहित असतं तुम्हाला. स्ट्रिक्टली लेस दॅनचं निगेशन काय असतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि वाइस वर्सा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू चं निगेशन ही काय येणार आहे स्ट्रिक्टली लेस दॅन असणार आहे. आणि इथं बघ सांगतो स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असेल तर त्याचं निगेशन ही लेस दॅन ऑर इक्वल टू असतं. त्याचं निगेशन काय असतं लेस दॅन ऑर इक्वल टू असतं. ही महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. दिस इज द निगेशन फॉर दिस वन. ह्याचं ही निगेशन आहे आणि ह्याचं ही निगेशन आहे अँड वाइस वर्सा. परत उलटी ही येणार आहे. ह्याचं परत ही निगेशन येणार आहे ह्याचं निगेशन येणार आहे. आलं लक्षात. मग मला तीच लिहायचं आहे. आता इथं माझ्याकडे काय आलं स्ट्रिक्टली लेस दॅन आलं. इथं स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. मग मला त्याचं निगेशन काय लिहितात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहितात. लिह तुम्ही x - 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तुम्हाला तो ही जर लिहिलं तरी पण मार्क मिळणार ही जर लिहिलं तरी पण मार्क मिळणार. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या पद्धतीने लिहिली. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमचा हा इथं राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट संपला. तुम्ही काय करायचं एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट दिलंय. ही सगळी वाक्य ऑलरेडी मी घेतलेली. फक्त तुम्ही काय करायची ती एक्सरसाइज पूर्णपणे सोडवायला. त्याचं फक्त आता एकच एक्झाम्पल घेतोय. बाकीची सगळी तुम्ही एक्झाम्पल काय करायचे घरी घ्यायचे. हे सुद्धा एक्झाम्पल त्यातच आहे बघा. 9 नंबरचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. अजून एक घेतो नंबर 3 बघा. For all n belongs to the set of natural number. For all n belongs to set of natural number. For all n belongs to set of natural number. n square plus n plus 2. n square plus n plus 2 plus 2 is divisible by 4. Is divisible by 4. Is divisible by 4. ठीक आहे. मग याचं उत्तर आता डायरेक्ट तुम्ही डिटेल मध्ये लिहा. बी द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. देअरफॉर ही हाय असं निगेशन ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज. आता वाक्य लिहित बसत नाही मी. मग याचं निगेशन आता लिहायचं आहे. मग इथं काय आलं फॉर ऑल आला. मग फॉर ऑलचं निगेशन काय लिहायचं आपल्याला फॉर ऑल इज रिप्लेस बाय काय की फॉर ऑल म्हणजे फॉर एव्हरी. फॉर ऑल इज रिप्लेस बाय देयर एक्झिस्ट. म्हणजे पाहिजे देयर एक्झिस्ट आला. देयर एक्झिस्ट n belongs to बरोबर n belongs to set of natural येणार आहे. आता देयर एक्झिस्ट आला. मग शब्द कोणता येणार आहे सच दॅट येणार आहे. इथं बघा की देयर एक्झिस्ट आला म्हणजे सच दॅट येतच. सच दॅट लिहितो. सच दॅट आणि याचं निगेशन द्यायचं आहे. मग ही सिंपल स्टेटमेंट आहे. याचं निगेशन सांगा मग काय येणार आहे n square plus n plus 2 इज डिव्हिजिबल बाय 4 चं निगेशन काय येणार इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. सोपा विषय लिहितो बघा. सच दॅट n square plus n plus 2 is not divisible by not divisible by किती रे 4 समजा विषय. दिस इज द निगेशन ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. तर ह्या ठिकाणी आपला निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट हा पॉइंट संपलेला आहे. तुम्ही काय करायचं तर एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 पूर्णपणे सोडवायचा आणि मला सोडवून WhatsApp वरती नोट्स सेंड करायचे. ओके धन्यवाद.